नमस्कार. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी करोना काळजी आणि उपाय हा एक विशेष कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आपण सगळेजण जाणतात सध्या लॉकडाऊन आहे, संचारबंदी आहे. बालवाडी, प्ले ग्रुप, शाळा, कॉलेज याचे सगळे मुलं आता घरात आहे. मुलं काय, पालकही आता घरात आहे, कारण संचारबंदीमुळे कुठे जाताच येत नाही. आता मुलं घरात आहे म्हटलं की काय धमाल असते. पण सध्याचं वातावरण कसं आहे आपण सगळेजण जाणताच आहात की कोविड-19 या आजारानं जगभर थैमान घातलंय. मग अशा याच्यात आपल्या मुलाला थोडीशी जरी शिंक आली तर आई वडिलांचं काळीच धडधडतं, धाकधूक होते. काय होईल, कसं होईल, काय करायचं. अर्थात हे बरोबर आहे, काळजी घेणंही बरोबर आहे. आणि या काळजीमध्ये आपण काय केलंय माहिती का, यापूर्वी आपली जीवनशैली आठवा बरं. म्हणजे लॉकडाऊन नव्हतं तेव्हाची जीवनशैली, जंक फूड खूप खाणं, व्यायामाचा अभाव, दैनंदिन जीवनात अशी सुसूत्रता होती का मुलांच्या. त्यामुळे काय झालं, एकूणच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झाली. आता रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली म्हणजे त्यांची काळजी ही जास्त घ्यायला हवी. आणि म्हणूनच अत्यंत असा महत्त्वाचा विषय आज आपल्यासाठी पूर्ण 1 तासभर आम्ही आपल्यासोबत आहोत. अगदी बारीक बारीक मुद्दे आजच्या कार्यक्रमातनं आपल्यापर्यंत आणणार आहोत, आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलांसाठी. कोरोना आणि लहान मुलांची घ्यावयाची काळजी हा विषय आज चर्चेसाठी आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रम मेर्ढेकर. डॉक्टर विक्रम मेर्ढेकर हे बालरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टरांविषयी सांगायचं तर कस्तुरबा जनरल हॉस्पिटल रहेच्या SRCC मध्ये ते कार्यरत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य बजावतात. डॉक्टरांच्या डिग्रीज जर ऐकायच्या असतील तर खूप छान आहे की ते स्वतः MD आहेत, DCH आहेत, FCPS आहेत आणि MBBS देखील आहेत. तर एक अत्यंत अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्या सोबत आहे. त्यांच्या अनुभवाचा आपण नक्की आज फायदा करून घेऊया. डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते. बाहेरची परिस्थिती आपण बघतो आहोत, अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची आहे. थोडी भीती, थोडं भय, असंख्य असे प्रश्न मनामध्ये. मुलं सोबत आहेत, घरात आहे, पण वातावरण थोडं तणावाचं आहे. तर या तणावाच्या वातावरणामध्ये आपण थोडा हाही प्रयत्न करूया की त्यांचा तणाव आपण थोडा कमी करूया. पण त्यांनी हा आजाराचं गांभीर्य विसरता कामा नये. घरात राहणं हे फार महत्वाचं आहे. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. लहान मुलांचा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय नाही का आजचा. तर मला असं सांगा की हे कोविड-19चं जे प्रमाण आहे लहान मुलांमध्ये त्याचं किती प्रमाण आहे. अच्छा, कोविड-19 या आजाराने तुम्ही म्हणाला तसं जगभरात थैमान घातलेलं आहे. पण चांगली गोष्ट एक की लहान मुलांच्या दृष्टीने चांगली गोष्ट एक की जर आपण 100 पेशंट टोटल पकडले तर लहान मुलांमध्ये होणारं प्रमाण हे 3 ते 4% आहे. आणि मोठ्या माणसांमध्ये साधारणपणे 96% हे कोविडचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अच्छा, आणि वयोगट जो काही आहे ना, वयोगटानुसार काही याचं प्रमाण आपण सांगू शकतो. नक्कीच. साधारण आपण प्रेक्षकांना सांगावं. साधारण लहान अर्भक म्हणजे साधारण 0 जन्म ते 1 वर्ष याच्यामध्ये प्रमाण थोडंसं जास्ती असतं, 10%. त्याच्यानंतर 2 वर्ष ते 5 वर्ष यामध्ये 7% प्रमाण असतं. आणि त्याच्यावर 6 ते 10 वर्षामध्ये साधारण 4%. आणि 10 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये ते प्रमाण आणखीन कमी होतं, साधारण 3% असतं. बरं, आता आपण म्हणालात की प्रमाण कमी होतं, तर त्यामध्ये काही शास्त्रीय कारण आहे का डॉक्टर. हो, म्हणजे बऱ्याच याच्यात सखोल अभ्यास लोकांचा झालेला आहे. आणि शास्त्रीय कारण जर आपण पाहायला गेलो तर एक सगळ्यात महत्वाचं जे डेव्हलपिंग म्हणजे आपल्यासारखे देश आहे त्या देशामध्ये लहानपणी बाळ जन्मल्यास पहिल्या 4-5 दिवसामध्ये आपण BCGचं इंजेक्शन देतो. आता असं प्रूव्ह झालेलं आहे की BCG इंजेक्शन हे कोविडला क्रॉस प्रोटेक्शन देतं की ज्याच्यामुळे कोविड इन्फेक्शन होण्याची शक्यता बरीच कमी होते. त्यामुळे प्रगत देशात जिथे कोरोना व्हायरसने खूप थैमान घातलंय त्याच्या ऑपोजिट भारतामध्ये किंवा ज्या देशांमध्ये BCG दिलं जातं, ब्राझील घ्या, भारत घ्या, जपान घ्या, त्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचं प्रमाण रिलेटिव्हली कमी आहे. त्याचप्रमाणे
अगदी सायंटिफिकली जर आपण बघायला गेलो तर ACE2 असे जे रिसेप्टर्स असतात जे आपल्या श्वासनलिकेत असतात, त्या श्वासनलिकेमध्ये लहान मुलांमध्ये हे ACE2 रिसेप्टरचं प्रमाण खूप कमी असतं तुलनेत मोठ्या माणसांच्या. तर त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरस होण्याची शक्यता कमी असते. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सायटोकाईन स्टॉर्म, ज्यांनी सायटोकाईन स्टॉर्म या प्रकरणामुळे होतं, तर ते सायटोकाईनची पण लेवल लहान मुलांमध्ये कमी असते. तर ही 3 महत्त्वाची कारणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आपण लहानपणापासून बऱ्याच इन्फेक्शनला एक्सपोज झालेलो असतो, त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम अशी तयार असते किंवा रेडी असते टू फाईट द इन्फेक्शन्स. सो या सगळ्या ही 4 महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे इन जनरल लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरस होण्याचं प्रमाण हे ॲडल्ट्सच्या तुलनेत खूप कमी आहे. आता डॉक्टर, तुम्ही एक उल्लेख केला एका लसीचा, BCG ही लस आपण म्हणालात. तर साधारणतः मला असं वाटतं की अगदी बाळ लहान असताना, म्हणजे आता पालकांना प्रश्न पडला असेल की आता खूप साऱ्या लसीकरण करून घ्या, तुमचे काय डोस असतील ते द्या, हे वारंवार आपल्याकडे फार पूर्वीपासून सांगितलं जात आहे. तर आता माझ्या मुलाला किंवा इतर आयांना प्रश्न पडला असेल की आमच्या मुलाला आम्ही ती BCGची लस दिली की नाही. मला वाटतं त्याचा कालावधी काय 2-3 महिन्याचं बाळ असतानाच आपण ती देतो ना. तर नॉर्मली BCGची लस ही आम्ही जन्मानंतर लगेच पहिल्या 5 ते 7 दिवसामध्ये देतो. आणि ही लस गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये भारतभर सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. तसंच प्रायव्हेट क्लिनिक्समध्ये सुद्धा आम्ही ही लस सर्व मुलांना देतो. म्हणजे आयांनी आणि पालकांनी घाबरून जायचं कारण नाहीये. आपल्यापैकी प्रत्येक आपल्या मुलाला BCGची लस ही दिली गेलेली आहे, त्यामुळे धोका तसा थोडासा कमी आहे. आणि त्यामुळेच प्रमाण मला वाटतं की थोडं कमी आहे लहान मुलांना याचा संसर्ग होण्याचं. तसंच इनफॅक्ट ऑस्ट्रेलियामध्ये आजच अशी न्यूज मी ऐकली की मेलबोर्नला ते इव्हन मोठ्या माणसांना ट्रीट करणारे डॉक्टर, स्टाफ आणि नर्सेस या सगळ्यांना या वयात सुद्धा ते BCG देते. इतकं प्रॉब्ली BCGचं महत्व आहे. म्हणजे ज्या ज्या लसी असतात दिल्याचं, म्हणजे द्यावं असं सांगितलं जातं, त्या वेळोवेळी देणं किती गरजेचं आहे. हे आता गंभीर स्वरूपाचा आजार आपल्या भोवती जेव्हा फेऱ्या घालतोय किंवा कधी येऊ शकतो, आपल्यामध्ये आपल्या घरात येऊ शकतो, हे जेव्हा जाणवतं तेव्हा ह्या सगळ्याचं महत्व आता कुठे जास्त गंभीरतेनं जाणीवपूर्वक कळायला लागलंय. आता गंभीर हा विषय आल्यानंतर याचं गंभीर आजाराचं प्रमाण नेमकं कितीपर्यंत जाऊ शकतं, म्हणजे वाईटात वाईट काय आहे? तर साधारणपणे क्रिटिकल इलनेस ज्याला आपण म्हणतो की बाळ सिरियस होणं, ज्या बाळाला ऍडमिट करून व्हेंटिलेटर लागेल वगैरे, असे जे इलनेसेसचं हे जे प्रमाण आहे ते लहान मुलांमध्ये 6% असतं. आणि जर आपण ॲडल्ट्समध्ये ते जर कम्पेअर केलं तर ते प्रमाण मोठ्या माणसांमध्ये साधारणपणे 18 ते 19% असतं. मी सुरुवातीला म्हणालेच की आपलं बाळ किंवा मुलगा असं साधा शिंकला जरी ना तरी आता टेन्शन यायला लागलंय. तर नेमकी लक्षणं काय आहेत डॉक्टर, की कोरोना झाला आहे किंवा होणार आहे किंवा मार्गावर आहे, हे कसं काय ओळखायचं? अतिशय छान प्रश्न आहे हा. इनफॅक्ट आम्हाला बरेच पेशंट बरेच वेळेला घाबरून हाच प्रश्न विचारत असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण थोडंसं या बाबतीत हिस्ट्रीमध्ये जाणं महत्त्वाचं आहे. की पहिले गोष्ट की आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी फॉरेनहून ट्रॅव्हल केलेलं, स्पेशली मिडल ईस्ट किंवा युरोपहून ट्रॅव्हल केलेलं आलं आहे का, आणि चायनाहून ट्रॅव्हल केलेलं कोणी आलं आहे का, हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपला कोविड पॉझिटिव्ह पेशंटशी आपला काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट, आपल्या घरातल्या व्यक्तींचा काही कॉन्टॅक्ट आला आहे का, हे पण बघणं, ही हिस्ट्री फार महत्त्वाची आहे. आता कसं असतं, 99% वेळेला साधा सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शनच असतं, जे लगेच घाबरून जायला पाहिजे कोविड असेल असं नाही. तर त्यामुळे फार घाबरून न जाता ही हिस्ट्री पण महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही शंका आल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा आणि त्यांच्यापासून काही लपवू नका, स्पेशली हिस्ट्री अजिबात लपवू नका. जर तज्ज्ञ डॉक्टरांना शंका आली तर ते जरूर जे तपास असतात महत्त्वाचे ते तपास करतील आणि त्यानुसार मग डायग्नोसिसला मदत होईल. बरं डॉक्टर, एक असं पेशंट म्हणूनच मी तुम्हाला आता एक प्रश्न असा विचारते की माझ्या घरी कोणीही फॉरेनवरून आलेलं नाही, त्यांच्या संपर्कात मी आलेली नाहीये, असं फॉरेन ट्रॅव्हल हिस्ट्री काहीच नाही, पण हा जो कोरोना जो ट्रॅव्हल करत करत आपल्यापर्यंत आलाय, तो जर माझ्याच एरियामध्ये कुठे कोणाला झाला असला तर जर मूल आजारी पडलं घरातलं, तर मग ती COVID-19 मुलाला होण्याची शक्यता जास्त आहे की कसं आहे? तर या बाबतीत असं आहे की आपण जनरली आपल्या आजूबाजूच्या एरियात COVID-19ची जरी केस असली तरी जर आपण घरामध्ये, ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंग म्हणतो, किंवा वारंवार हात धुणे किंवा ज्या काही काळजी गव्हर्नमेंटने सांगितली त्या जर योग्य रीतीने जर घेत असलो तर आपल्या घरामध्ये COVID-19चा शिरकाव होण्याची शक्यता अतिशय कमी असते. बरं,
म्हणजे पण आपल्या एरियात झाला असला तरी आपण जास्त सजग आणि काळजीपूर्वक राहणं अगदी अगदी फार महत्वाचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. बरं डॉक्टर, यामध्ये सर्दी आणि खोकला समजा झाला मुलाला आणि तापही आला, काय करायचं? तर सर्वसाधारणपणे नॉर्मल जर सर्दी खोकला असलं तर सध्या जे लॉकडाऊन आहे त्या परिस्थितीमध्ये आपण डॉक्टरांशी जर शक्य असलं तर त्यांना फोन कॉन्टॅक्ट करून तुम्ही साधा आपलं तापाची साधी क्रोसिन वगैरे औषधं, परंतु औषधं सेल्फ मेडिकेट करू नका, देत राहू नका. एखाद दिवस तुम्ही औषध देऊन वाट बघू शकता, परंतु जर असं लक्षात आलं की तरी सुद्धा औषधं देऊन सुद्धा फरक नाही तर डेफिनेटली मला असं वाटतं की तज्ज्ञ डॉक्टरांना, बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरं, मग आता त्यासाठी समजा ही कोविड-19चीच आहेत तर लक्षणं अशी स्ट्रॉंगली कुठली जाणवतात? हां, तर कोविड-19ची लक्षणं ही सर्वसाधारणपणे खूप ताप येणे, नंतर सोक्का खोकला, नंतर दम लागणे आणि लहान मुलांमध्ये सर्दी हे लक्षण, लहान मुलं आणि डोकंदुखी ही लहान मुलांमध्ये लक्षण आहेत. आणि मोठ्या माणसांमध्ये प्रचंड ताप येणे, खोकला आणि दम लागणे ही प्रामुख्याने लक्षणं असतात. हो, ही आपण वारंवार सांगतोच आहोत, पण आता वातावरणात पण आपण बघतोय की बदल हा होतोय आता, हो की नाही? उन्हाळा पण आलेला आहे. काही जणांना उन्हाळ्यात सर्दी होण्याचं प्रमाण असतं, हो की नाही? आता तर मुलांचे आईस्क्रीम, चॉकलेट पूर्ण बंद झालेले आहेत. चॉकलेट्स असतील घरात तर खात असतील, पण आईस्क्रीम किंवा थंड पेय तर अगदी नाहीच सांगितलं. तर मग अशा याच्यात जर सर्दी झाली असली तरी मग ती आपण कोविड-19 कडे त्याच दृष्टीने बघायचं तिच्याकडे? नॉर्मल जर सर्दी असली तर बरेच वेळा आपण नॉर्मल व्हायरल इन्फेक्शनमुळेच आहे असं आपण धरायला हरकत नाही. परंतु ते तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जर प्रमाण कंटिन्युअसली असलं, त्यात सर्दीच बरोबर जर ताप असला जो कंट्रोलमध्ये येत नाहीये किंवा खोकला जो आहे जो रात्रभर आहे, दिवसभर आहे, सुक्का खोकला आहे ज्याच्यात कफ बाहेर येत नाहीये आणि दम लागत असेल बाळा, तर घरी थांबणं हे अतिशय अयोग्य आहे. अशा वेळेला नक्कीच तज्ज्ञ डॉक्टरांना भेटावं आणि गरज असली तर हॉस्पिटलमध्ये जावे. डॉक्टर, एक असंही असतं की मुलं सहज बोलतात, मम्मा पाय खूप दुखतायत, हात दुखतायत, हातपाय दुखणं, हे पण काही लक्षण सांगतं का? हे एक लक्षण आहे. हे टिपिकल कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन मध्ये बॉडी आहे की ज्याला आम्ही म्हणतो हातपाय दुखणं, हे लक्षण असू शकतं. ऑफकोर्स कोविडचं पण ते एक लक्षण आहेच, डोकंदुखी आणि हातपाय दुखणं. हो, आता आपण या सगळ्यांची लक्षणं बघितली तर निदानाकडे पण आपल्याला जायचं आहे. खूप बारीक सारीक गोष्टी आपल्याला यातनं समजून घ्यायच्या आहेत. पण निदानाकडे येण्यापूर्वी आपण एक म्हणजे दुर्दैवानं एखाद्या मुलाला समजा करोना झालाच, बरोबर, तर नेमकं मग पुढची पावलं काय असतात? म्हणजे कशा पद्धतीने घरातले पालक मुळातच घाबरलेले आहेत, तर त्यांनी नेमकं काय असं पाऊल उचलावं, मन कसं खंबीर करावं, इथपासून आपण सांगूया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घाबरायचं नाहीये. कोरोना व्हायरस इन्फेक्शन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लहान मुलांना होण्याची शक्यता कमी असते आणि झाला तरी सुद्धा सिव्हिअर इलनेस ज्याला आपण क्रिटिकल इलनेस म्हणतो तो पण होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळे घाबरून न जाता आपण इनफॅक्ट खंबीर राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. पण नुसतंच खंबीर राहायचं नाहीये, तर आपल्याला महत्वाच्या स्टेप्स पण फॉलो करायचे आहेत. जसं की रेग्युलरली मास्कचा वापर, स्पेशली जर कोरोना व्हायरस पेशंट घरात असेल तर घरातल्या सर्वांनी N95 हा मास्क फार महत्वाचा आहे. यावेळेला मी हेही नमूद करू इच्छितो की आपण जे सर्वसाधारण लोक जे कापडाचा मास्क घालून फिरताना पाहतो तर त्या मास्कमधनं व्हायरस फिल्टर होण्याची चान्सेस अगदी कमी असतात. साधारण 10%च फक्त फिल्टर होतात. परंतु जर N95 सारखा जर सायंटिफिक जो मास्क आहे जो घातला तर त्याच्यात 95% व्हायरसेस फिल्टर होतात. तर अशा वेळेस घरातल्या सर्वांनी N95 मास्क वापरावा. ज्या बाळाला कोरोना झालाय त्याला सुद्धा सतत हा मास्क घालून ठेवावा. त्याचप्रमाणे प्रत्येकाने साधारण आपण सांगतो तसं 20 सेकंद हात दर 3 तासांनी धुवावे. हात धुण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे. जसं मी तुम्हाला दाखवू शकतो, जसं पहिले आपण हाताची मागची बाजू घासावी, त्याच्यानंतर बोटाच्या मधल्या भागाला आपण घासावे आणि मग नखाचा जो बेस आहे किंवा नखं जी आहेत ती घासावी. असं दोन्ही हातांना करावं. पण याच वेळेला हेही सांगेन की त्यावेळेला पाण्याचा नळ चालू ठेवू नका, कारण पाणी सुद्धा फार महत्वाचं आहे. नळ चालू करून हात ओले केल्यानंतर मध्ये नळ बंद करा. 20 सेकंद तुम्ही साबणाने घासा आणि मग नंतर पाण्याचा नळ चालू करून परत हात स्वच्छ धुवा. या गोष्टींची आपण काळजी घ्यायला हवी. आणि त्याचप्रमाणे ज्या सरफेसेस कोरोना व्हायरस हा खोकल्याने की याच्यातनं ज्या सरफेसला स्प्रेड होतो ते सगळे सरफेसेस आपण जर डेटॉलने किंवा अल्कोहोल असलेल्या किंवा साबणाच्या पाण्याने जर आपण स्वच्छ केले तर त्यांनी कोरोना व्हायरस टिकणार नाही आणि घरात तो राहणार नाही. बरं, अजून कोरोना आणि लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयी आपण बोलतो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रम मेर्ढेकर.
डॉक्टर मला आता असं सांगा की आपण ब्रेकपूर्वी होतो की एखाद्या मुलाला जर कोरोना झालेला आहे, त्याला ती बाधा झालेली आहे हे लक्षात आलं, तर आपण सांगितलं की नेमकी मग इतरांनी काय काळजी घ्यायची, म्हणजे हात धुणं म्हणा किंवा सरफेस क्लीन करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या लक्षात आल्या. पण त्यानंतरचा त्या मुलाचा जो एक प्रवास असतो त्या आजाराला बरं करण्याच्या दृष्टीने, तो कसा असतो? तर एकदा आजार झाला हे डायग्नोज झाल्यानंतर नॅचरली आपण बाळाला बालरोग तज्ज्ञाला दाखवणार. तर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर दोन प्रकारच्या गोष्टी, पहिले म्हणजे जर आजाराचं तीव्रता जर खूप नसेल तर जनरली सेल्फ आयसोलेशन किंवा घरातल्या घरात आयसोलेशन आणि फॅमिलीचं पण आयसोलेशन, म्हणजे त्या घरात राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींना आम्ही घरातच अगदी पूर्ण 100% घरातच राहण्याचा सल्ला देतो. आणि जर प्रमाण त्या आजाराचं क्रिटिकल थोडासा असेल किंवा जर तीव्रता जर त्या आजाराची जास्ती असेल तर अशा वेळेला मग मग मुलाला आपल्याला हॉस्पिटलला नेणं फार महत्त्वाचं आहे. बरं, आता मुलाला हॉस्पिटलला नेणं म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा आपल्यापासून दूर जाणं. कारण या आजारात आई किंवा बाबा सोबत राहू शकतात का, दूर वगैरे कसं काय ते? आई वडिलांना सोबत लहान मुलं म्हटल्यावर जनरली आम्ही आई बाबांपैकी एकाला, जनरली आईलाच राहायलाच सांगतो, पण योग्य काळजी घेऊन, म्हणजे त्यांनी मास्क, ग्लोव्ज या सगळ्या गोष्टी वापरणं फार महत्वाचं आहे. बरं, मुलगा जर असा मोठा आहे असं आपण गृहीत धरूया, एक 7, 8, 10 वर्षापर्यंतचा, तर आई बाबांपैकी कोणाला राहता येतं? हो, राहता येतं. आणि जर मूल एकटं राहणार असलं तर ते सगळ्यात जास्ती चांगलं अशा वेळेला, जर मूल राहू शकणार असेल तर. बरं, आता आपण एकदा पुन्हा येऊया की या ज्या जर टेस्ट करायच्या झाल्या, तपासणी ही फार महत्वाची आहे, तर त्या कुठे केल्या जातात आणि काही हेल्पलाईन नंबर आपल्याला देता आले प्रेक्षकांना तर आपण ते देऊया, किंवा टेस्ट करण्यासाठी काही हॉस्पिटल्स आपण सुचवू शकलात? तर सर्वसाधारणपणे कोरोनासाठी थ्रोट स्वॅब, म्हणजे आम्ही घशाच्या आत स्वॅब घेतो आणि ॲक्च्युली बाळाच्या घशामध्ये टच करून तिथे त्याची एक PCR नावाची जी टेस्ट असते, ही कॉमनली आम्ही थ्रोट स्वॅब ज्याला म्हणतो ती टेस्ट आम्ही करतो. त्याचप्रमाणे आजकाल रॅपिड DO नावाची टेस्ट सुद्धा आपण करतो, ज्याच्यामध्ये कोरोनाचे IgM आणि IgG या 2 अँटीबॉडीज असतात, त्याचे पण आपण निदान करतो. आणि हे निदान आपण आता सध्या जे काही चाललं आहे कोविड-19चं, हे सरकारी रुग्णालयच यामध्ये पुढे आलेली आहेत नाही का, तर त्याच आपण रुग्णालयांची नावं सांगूया. आता कोरोनाची टेस्ट ही आपल्या मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये होते, KEM हॉस्पिटल, नायर, JJ सायन या हॉस्पिटलमध्ये सगळ्याच ठिकाणी होते. आणि इव्हन आतापर्यंत आपण NAV पुण्याला जर NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आहे, तिथे सुद्धा ही टेस्ट होते आणि आधी आपण तिथेही पाठवत होतो या टेस्टचे रिझल्ट. आता गव्हर्नमेंटनी गेले 7-8 दिवसांपासून 63 प्रायव्हेट लॅबोरेटरीजमध्ये सुद्धा ही टेस्ट चालू केलेली आहे. बरं, आता ग्रामीण जो भाग आहे की जिथे म्हणजे वाहनं सुद्धा पोहोचत नाही अशी काही ठिकाणं आहे, तर अशा ठिकाणची जी पालकं आहेत, लेकरं आहेत, त्यांची काळजी कशी घ्यायची आई वडिलांना? गावामध्ये हा तर फार, म्हणजे त्या लोकांसाठी ते फार महत्त्वाचं आणि कठीण सुद्धा आहे, कारण गावामध्ये एकतर निदान होणं हे सुद्धा जरा कठीण असतं आणि त्याचप्रमाणे तज्ज्ञ डॉक्टरांची सुद्धा त्या मानाने थोडीशी कमतरता गावामध्ये असते. पण जर एकदा निदान झालं तर गावामध्ये सगळ्यात फायदा मोठा गावामध्ये असा की मुंबईला जशी किंवा शहरामध्ये जशी गर्दी असते तसं गावामध्ये गर्दी नसते. त्यामुळे त्या लोकांना घरामध्ये बाळ कोविड पॉझिटिव्ह जरी असलं तरी सुद्धा इतरांना इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी असते, कारण घरात राहणाऱ्या माणसांच्या तुलनेत घरं फार मोठी असतात. तर त्यामुळे आपण गावात राहणार आणि त्याचप्रमाणे गावातही आता सरकारने ज्या मोठ्या हे आहेत लॅबोरेटरीज तिथे गावोगावी त्यांनी टेस्टिंग चालू केलेलं आहे आणि बाकीची सोय गावागावापर्यंत गेलेली आहे नाही का. हो हो. आता एक आणखीन महत्वाचा प्रश्न की आपण मगाशी म्हणालात की सेल्फ आयसोलेशन, एकटा मोठा माणूस ज्यांनी म्हणजे म्हणतात ना की जग बघितलं तो सुद्धा कंटाळतो, घाबरतो. मग हे जे सेल्फ आयसोलेशन आहे, जर कोरोना झाला असला तर ते लहान मुलांना कसं काय समजून सांगायचं, त्यांची मानसिकता, त्यांच्या कलांना घेणं जे आपण म्हणतो तर ते कसं घ्यायचं? सेल्फ आयसोलेशन हे खरं सांगायचं तर हे मनुष्याच्या स्वभावाच्या विरुद्धच आहे, कारण मनुष्याचा स्वभाव हाच मुळात समाजप्रिय आहे. त्यामुळे माणूस म्हटलं की तो इतरांमध्ये मिक्स व्हायलाच बघत असतो. पण हा आजारच असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ आयसोलेशन हे करणं फार महत्वाचं आहे. आता लहान मुलांमध्ये सेल्फ आयसोलेशन हे जरासं फार कठीण असतं, कारण लहान मुलांना एकतर अतिशय लहान मुलं जर असतील
तर त्यांना आपल्याला काय आजार झालेला आहे हे सुद्धा कळत नसतं. त्यानंतर त्या आजाराचं गांभीर्य सुद्धा कळत नसतं. त्याचप्रमाणे त्या आजाराची ट्रीटमेंट काय असेल, सेल्फ आयसोलेशन म्हणजे काय, हे त्या मुलांना कळणं हे अशक्य असतं. पण साधारणपणे 5 वर्षाच्या वरची मुलं जी थोडंसं ज्यांना समज आहे, त्यांना आई वडिलांनी विश्वासात घेऊन तर त्यांना चित्र काढून किंवा थोडंसं टीव्हीवर काहीतरी दाखवून कोरोना व्हायरस इन्फेक्शन म्हणजे काय, कोरोना व्हायरस म्हणजे त्यांना व्हायरस म्हणजे काही कळणार नाही, पण असा हा बुवा आहे बुवा किंवा अशा काहीतरी पद्धतीने जर त्याला सांगितलं की हा जर आपल्याकडे आला तर सगळ्यांनाच होईल, इतरांना सुद्धा हा बुवा मारेल, अशा टाईप जर आपण जर त्या मुलांना चित्र काढून किंवा नक्कल करून जर त्यांना जर समजवलं तर त्या मुलांना सुद्धा मला असं वाटतं की हे समजू शकेल. आणि मुलं आजकालची तर मुलं खूप स्मार्ट आहेत, त्यामुळे ती नक्कीच हे समजून घेतील. आणि मग ही एकदा समजल्यानंतर आपण वेगळं राहणं किंवा इतरांशी न खेळायला जाणं हे कसं महत्वाचं हे सुद्धा त्यांना जर आपण समजून दिलं तर मला असं वाटतं निश्चितच त्यांना ते पटेल. नक्कीच. पण एक अडचण येतेच डॉक्टर, हे सांगणं खूप आहे, आपण सहज सांगू शकतो, पण लेकरं आईला बिलगतातच. म्हणजे आईची त्या बाबतीत थोडीशी खूपच बिचारीची तारेवरची कसरत होणार आहे की त्याला समजा करोना बाधित असला तो मुलगा तर त्याला दूर ठेवून त्याला जवळ ठेवणं, हो की नाही, म्हणजे त्याला न बिलगू देणं किंवा त्याला या सगळ्या गोष्टी, सेल्फ आयसोलेशन काय किंवा आजाराला कसं, संकटाला एकट्यानं मात करायचं हे शिकवणं, नाही का. आता आपण डॉक्टर असं करूया की आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या वयोगटातली मुलं आहेत, त्यांचे प्रेक्षक, ते आई वडील, आपला कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या मुलांचे आई वडील बघत असतील, तर आपण सगळे वयोगट, साधारणतः आपण मुलांचा वयोगट काय गृहीत धरता आहात आजच्या कार्यक्रमासाठी, म्हणजे 0 ते कितीपर्यंत आपण तर सर्वसाधारणपणे आम्ही 0 ते 1 वर्ष, म्हणजे अगदी तान्ही बालक 1 वर्षापर्यंत, नंतर 2 वर्षापासून ते 5 वर्ष असं दुसरा वयोगट आपण धरतो. मग 6 वर्षांपासून ते 10 वर्ष, ज्या मुलांना थोडासा हळूहळू समज यायला लागलेला असतो अशी मुलं आपण धरतो. आणि मग 10 वर्षाच्या पुढे 18 वर्षापर्यंतची मुलं जी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात ती आपण धरतो. बरं, मग आता आपण काय करूया डॉक्टर, जी तहानी बाळं आहेत त्यांच्यापासून तर हे वेगळे वेगळे जे वयोगट आहे त्यांनी कशी कशी काळजी घेत जायची हे आपण विस्तृतपणे सांगूया. आपण कालच्या कार्यक्रमातनं गरोदर मातांची काळजी घ्यायची कशी, लहान मुलांची घ्यायची कशी हे सांगितलंच होतं, पण आजही आपण ते पुन्हा एकदा सांगूया की नेमकी जी तहानी बाळं आहेत त्यांची काळजी कशी घ्यायची. म्हणजे सुरुवातीला आपण माता निरोगी आहे असं धरूया आणि निरोगी मातेचं मूल, तान्हं मूल 1-2 दिवसांचं. बरं. तर आता याच कोरोनाच्या थैमान असलेल्या जगामध्ये निरोगी माता असेल तरी तिने तेवढीच काळजी घेणं महत्वाचं आहे जेवढं कोरोना बाधित जर माता असली तर तिने तिच्या बाळाची पासनं काळजी घेणं महत्वाचं आहे. आता निरोगी माता असली तरी सुद्धा तिने ॲज फार ॲज पॉसिबल जर घरामध्ये काही इन्फेक्शन नसेल तर मास्क वगैरे तशी घालण्याची काही गरज नाही, परंतु आपल्याला बाळाला स्वच्छता ठेवणे, ज्याच्याने इन्फेक्शन होण्याची भीती कमी आहे, या गोष्टी महत्त्वाच्या. त्याचबरोबर घरामध्ये स्वच्छता, जसं बाहेरनं कोणी व्यक्ती आलं तर दरवाजे, कड्या, बटण, इलेक्ट्रिकचं बटण या सर्व ठिकाणी मध्ये मध्ये क्लीन करणं हे फार महत्त्वाचं आहे. इथे एक छोटंसं मी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या घरी आम्ही असं केलेलं आहे की दर 3 तासांनी आम्ही मोबाईलमध्ये अलार्म लावलेला, जो दर 3 तासांनी वाजतो आणि 3-4 मोबाईलमध्ये अलार्म लावल्यामुळे एकदम तो जोरात वाजायला लागला की इट्स हे आमच्यासाठी हा चांगला रिमाइंडर आहे की आपल्या सगळ्यांनी आता हात स्वच्छ 2 मिनिटं धुवायचे आहेत आणि त्याचबरोबर ज्या ज्या सरफेसला बाहेरनं आल्यानंतर हात लागलेले आहेत ते पण स्वच्छ क्लीन करायचे. तर ही सगळ्यात महत्त्वाची काळजी गरोदर डिलिव्हरी झाल्यानंतर आईनी आपल्या बाळाची, तान्ह्या बाळाची घ्यायला हवी. बरं, आता दुसरं उदाहरण असं आहे की आईला कोरोना झालाय आणि अशा वेळेस तिच्या तान्ह्या बाळाची काळजी तिने घ्यायची कशी? या बाबतीत वैद्यकीय विश्वामध्ये बराच उलथापथल चालू आहे. पण CDC आणि त्याचप्रमाणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO या दोघांचंही गाईडलाईन्स अशा आहेत की गरोदर की ज्या मातेची डिलिव्हरी झालेली आहे तिने आपल्या बाळाला स्तनपान करावं, फक्त योग्य काळजी घेऊन तिने स्तनपान करावं. स्तनपानाला विरोध नाही, कारण स्तनपानाचे जे फायदे आहेत ते फार प्रचंड प्रमाणात आहे. स्तनपानामुळे बाळाला
अँटीबॉडीज मिळतात, ज्यांनी बाळाला पुढेही प्रोटेक्शन मिळणार असतं. आणि त्याचबरोबर स्तनपानामुळे बाळाला बाकी इन्फेक्शन जसं की जुलाब किंवा उलट्या हे सगळे इन्फेक्शन होण्याची शक्यता बरीच कमी असते. त्याच्यामुळे स्टील इट इज ॲडवाइस की आपण त्या मातेने स्तनपान करत राहणं महत्वाचं आहे त्या बाळाला. म्हणजे किती आश्चर्याची बाब आहे की आईला कोरोना झालेला आहे तरी तिचं दूध मात्र लेकरासाठी अमृतासारखंच आहे, नाही का डॉक्टर? ही फार आश्चर्याची आणि खूप म्हणजे अंडरलाईन करावी अशी ही गोष्ट आहे. आता मला थोडक्यात असं सांगा की जे तान्हं बाळ आहे, जर त्याला कोरोनाची लागण झाली तर काय करायचं? तान्ह्या बाळाला कोरोनाची जर लागण झाली तर मात्र हा जरा थोडा सिरियस आपण हे धरतो. कारण की जर आपण पाहिलं तर लहान मुलांमध्ये जे 0 to 1 इयर आहे त्या वयामध्ये बाळं सिरियस होण्याचे प्रमाण बरंच जास्त आहे. म्हणजे 10% चान्सेस असतात की ती लहान मुलं, म्हणजे 100तली 10 मुलं साधारणपणे सिरियस व्हायची भीती असते. तर अशा वेळेला मात्र मला असं वाटतं की हॉस्पिटलमध्ये ॲटलिस्ट आपलं स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवून NICU जिथे सेपरेशन वॉर्ड आहे, कोविड-19 वॉर्ड NICUमध्ये लहान मुलांना तान्ह्या बाळाला जिथे ठेवतो अशा ठिकाणी कोविड-19ची केअर घेण्याचे स्पेशल वॉर्ड आता हॉस्पिटल्समध्ये बनवलेले आहेत. तर त्या ठिकाणी बाळाला ॲडमिट करून त्याच्यावर बारीक नजर ठेवणं महत्त्वाचं आहे. आता आपण जी तान्ही बाळं आहेत त्यांच्यापर्यंतचा आपला वयोगट आपण पूर्ण केलेला आहे. 2 ते 5 वर्षाची जी मुलं आहे, 0 ते 2 पर्यंत आपण सांगितलं, तर पुढची जी मुलं आहेत, आता बघा ही मुलं ना रांगतात, त्यांना पटकन कुठेही म्हणजे मुळात वस्तूंचं अट्रॅक्शन असतं. कुठल्याही वस्तू हातात घेणं, बोटं तोंडात घालणं, खेळणी तोंडात घालणं, रांगता रांगता जे दिसेल ते पकडणं, माती खाणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे कृष्णलीला ज्या म्हणतो त्या या वयात खूप बघायला मिळतात. पण त्या कशा थांबवायच्या आता? बरोबर, हा फार मोठा प्रश्न मला असं वाटतं डॉक्टरांपुढेही आहे, तसाच प्रत्येक पालकांपुढेही आहे. या वयातल्या मुलांना दात येत असल्यामुळे त्यांच्या हिरड्या शिवशिवत असतात. त्याचमुळे ती मुलं बरेच वेळेला सगळ्या गोष्टी तोंडात टाकत असतात. मग ते स्वतःची बोटं असो किंवा त्यांना खेळायला दिलेली खेळणी असो किंवा ज्या गोष्टी मिळेल अगदी त्या सगळ्या गोष्टी ती मुलं त्या वयात तोंडात घालत असतात. त्यांना काही समज नसतो की हे किती रिस्की आहे किंवा यांनी काय धोका आहे. परंतु मग ते आपल्यालाच ॲज अ पॅरंट, आई वडील म्हणून आपल्यालाच त्या बाळाची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या पेशंट्सला असा सल्ला देतो की इतकी लहान मुलं ज्या वेळेला घरात असतात त्यावेळेला त्यांची खेळणी जी असतात ती मध्ये मध्ये साधारण जर जे खेळणं रेग्युलरली बाळ जे खेळत असतं ते मध्ये मध्ये साबणाच्या पाण्याने तुम्ही धुत जा. त्याचप्रमाणे बाळ ज्या जमिनीवर रांगत असेल किंवा ज्या भागामध्ये रांगत असेल ती जमीन किंवा तो भाग हा मध्ये मध्ये डेटॉलच्या पाण्याने क्लीन करा. काही करून जेणेकरून तो भाग जंतुविरहित होईल आणि कोरोना व्हायरस बाळाला होण्याची भीती राहणार नाही. बरं, म्हणजे हे आई वडिलांनी खूप बारकाईनं या रांगत्या लेकरांकडे, मुलांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. ओके, आता पुढचा वयोगट जो आहे तो आपला 6 ते 10 वयोगट, हा अत्यंत महत्वाचा हाही वयोगट. मुलांना थोडंसं कळायला लागलेलं असतं, मुलं छान चालायला लागलेली असतात, हो की नाही? आता वस्तूंचे अट्रॅक्शन म्हणण्यापेक्षा मोबाईल हा एक खूप मोठा व्हायरस मुळात हातात असतो आणि त्याच्यावर आणखीन एक व्हायरस बसण्याची पण शक्यता असते. तर या सगळ्या ज्या बाबी आहे या 6 ते 10 वर्षाच्या मुलांमध्ये विचार करण्यासारख्या आहेत. बरोबर, तर या वयोगटामध्ये तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे मोबाईल हे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आज सगळ्या मुलांना आहे. त्यांना मोबाईल हा एक प्रकारचा खेळच झालेला आहे. आणि मोबाईल असं लक्षात आलेलं आहे का, सायंटिफिक जर्नलच्या मध्ये असं लक्षात आलं आहे की मोबाईलच्या टचमुळे त्याच्या स्क्रीनच्या टचवर असलेले व्हायरसेस स्प्रेड होण्याची भीती ही खूप प्रमाणात जास्ती आहे. कारण मोबाईल आपणच घेत नाही तर आपली मुलं सुद्धा घेतात. 100 वेगवेगळ्या व्यक्ती तोच मोबाईल वापरतात आणि मोबाईलची आपण त्या प्रमाणात काळजी घ्या. दररोजचीच ती गोष्ट झाली असल्यामुळे त्याच्यातनं काही होऊ शकेल ही सुद्धा आपल्याला शक्यता एवढी वाटत नाही. तर त्यामुळे मोबाईलची स्क्रीन हे मध्ये मध्ये व्यवस्थित स्पिरिटच्या स्वॅबनी क्लीन करणं हे अत्यंत महत्त्वाचं. आणि नुसती पुढचीच बाजू नाही तर मोबाईलची मागची बाजू आणि ज्या साईड्स आहेत सगळ्या बाजूच्या त्यासुद्धा क्लीन करणं. आणि मी तर म्हणेन ज्या वेळेला आपण दर 3 तासांनी आपण हात धुतो त्याच 3 तासांनी आपण प्रत्यक्ष इव्हन मोबाईलसुद्धा क्लीन केला पाहिजे. आणि मोबाईलच्याच बरोबर ही जी वयातली जी मुलं व्हिडिओ गेम्स खेळतात, बरेच मुलं व्हिडिओ गेम खेळतात, तर मोबाईलसारखं व्हिडिओ गेम्ससुद्धा
इन्फेक्शन पसरवण्यास कारणीभूत होऊ शकतात. तर त्याची सुद्धा याच प्रकारे आपण मध्ये मध्ये साफ क्लिनलीनेस करून काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बरं, आता सध्या काय झालंय डॉक्टर, की लॉकडाऊनमुळे सगळेजण घरात आहेत, तर एवढी सवय नाही हो प्रत्येकाला घरात राहण्याची. आपण मगाशीच म्हटलं की समाजप्रिय आपण आहोत. लहान मुलं हल्ली मोबाईलमुळे घरात राहतात, तो भाग वेगळा आहे. मैदानी खेळ कमी झाले, तोही भाग एक आहे. पण लहान मुलांनी या काळात, म्हणजे आता हा जो वयोगट आहे तर खेळण्याचं वय त्यांचं, तर त्यांनी बाहेर आवारात वगैरे पण खेळावं की नाहीच? नाही, सध्या तरी मला असं वाटतं पर्सनली की या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव असताना अजिबात घराबाहेर पडणं योग्य नाही. 100% वी हॅव टू बी इनडोर्स, म्हणजे घरामध्येच राहायला पाहिजे. कारण थोडं जरी बाहेर आपण गेलो आणि खेळायला, कारण मुलांना घरात अडकवणं हे अत्यंत कठीण असतं, परंतु बाहेर जर मुलं गेली आणि जर त्यांना इन्फेक्शन झालं तर हे फार घातक आहे. तर त्या दृष्टीने घरामध्येच कंपल्सरी घरातच राहणं हे फार महत्त्वाचं आहे. बरं, आता घरात राहून करायचं काय मुलांनी, हा एक फार महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नाकडे आपण येऊया नंतर, कारण आपल्याला पालकांना खूप साऱ्या टिप्स द्यायच्या आहेत की नेमकं या काळात काय काय करायचं. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी पण आपण बरंच काही सांगणार आहोत. पण त्यापूर्वी आपण येऊया, ही जी 10 ते 18 वयोगटातली जी मुलं आहे, म्हणजे हल्ली 10 वर्षानंतर, आपल्या वेळेस 13 म्हटलं की तिथे टीनेजर सुरू व्हायचं की, पण आता हल्ली 10 वर्षाच्या मुला किंवा मुलींना सगळं समजायला लागलेलं आहे. तर हा 10 ते 18 वर्षाचा जो वयोगट आहे त्याला एक ओढ आहे सोशल, जी म्हणजे अशा सामाजिक नेटवर्किंगची नाही, पण त्याला सोशल नेटवर्किंगची, मोबाईल म्हणा, ऍप, यामध्ये तो सतत बिझी असतो. तर या वयोगटातल्या मुलांची आपण नेमकी काय काय काळजी घ्यायची आहे? बरोबर. तर या वयोगटातल्या मुलांना घरी रिस्ट्रिक्ट करणं हे तर माझ्या दृष्टीने सगळ्यात कठीण असतं. कारण या वयोगटातल्या मुलांना मित्र मैत्रीण यांचा ओढ फार असतो. त्यांना घराबाहेर फिरायला जाणं हे सगळ्यात मोठी त्यांची ही प्रायोरिटी असते. त्याचप्रमाणे मागच्या वयोगटातल्या मुलांमध्ये तसंच मोबाईलचा वापर हा सुद्धा या वयोगटामध्ये सगळ्यात मॅक्झिमम असतो. तर या वयोगटातल्या मुलांना आपल्याला 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, स्पेशली लॉकडाऊनच्या सिच्युएशनमुळे. एक म्हणजे मेंटल, त्या लोकांना स्ट्रेस येणं, आणि त्याचबरोबर फिजिकलमध्ये मी म्हणेन की घरात राहिल्यामुळे, व्यायामाच्या अभावामुळे वजन प्रमाणाबाहेर वाढण्याची पण या वयात शक्यता असते. आणि जर आपण मानसिक जर आजार म्हटले तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने नैराश्य, कारण त्या लोकांना फिरायला, घराबाहेर जाणं, मित्रमैत्रिणी भेटणं हे अत्यंत प्रिय असतं, पण ते भेटायला न मिळाल्यामुळे नैराश्य किंवा बरेच वेळेला चिडचिडेपणा होणं किंवा कधी कधी अँझायटी, ह्यासारखे मानसिक आजार होण्याची पण या वयात शक्यता असते. हो, पण ते आजार होणारी शक्यता जर असेल तर त्याच्यावर उपाय काय डॉक्टर? तर त्यासाठी मी असं सजेस्ट करीन की आजार ही नंतरची गोष्ट आहे, पण त्याच्याकडे वाटचाल या वयामध्ये, आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कदाचित सुरू होऊ शकते. तर या वेळेला पालकांचा मुलांशी संवाद हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. पालकांनी मुलांना, या वयातली मुलं तर समजूतदार असतात, त्यांना हा कोरोना व्हायरसचा आजार कसा पसरतो, तो किती गंभीर आहे, त्यांनी जगात काय हाहाकार घातला हे आपण न्यूजमध्ये बघतच असतो. तर हे त्यांना व्यवस्थित समजावून द्यावं, आणि का लॉकडाऊन केलेलं आहे, की घरात राहणं का महत्त्वाचं आहे, याची सुद्धा सविस्तर माहिती त्यांना, मला असं वाटतं, मध्ये मध्ये सांगणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या वयातल्या मुलांना मला असं वाटतं की आपण त्यांचा वेळ योग्य रीतीने जर आपण वापरला तर त्यांना हे जे मानसिक आजार होण्याची शक्यता असते किंवा त्यांना खूप स्ट्रेस येणार असतो ती प्रमाण कमी होईल. जसं साध्या गोष्टी असतात, घरातली आपली रुटीन जी कामं असतात, अगदी स्वयंपाकापासून आईला जर आपण मदत केली किंवा धुणी भांड्याला सुद्धा जर आपण मदत केली किंवा जर आपण घर झाडायला मदत केली, घर पुसायला मदत केली, या कामामध्ये जर आपण आईला मदत केली तर तिच्यावर काय, एका घरातल्या स्त्रीवर जो ताण येणार असतो, तो प्रचंड प्रमाणात जो ताण येणार असतो खूप कमी होईल आणि घरात एक हसतं-खेळतं वातावरण राहू शकतं. आणि मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केल्यामुळे त्यांचा सुद्धा वेळ चांगला जाईल. नाही, मुलांना क्वालिटी टाइम, नुसता टाइम देऊन उपयोग नाही, तर क्वालिटी टाइम देणं आणि त्या दृष्टीने त्यांचं पण त्यांना समजून घेणं आणि जी काही परिस्थिती आहे समजून सांगणं या काळामध्ये फार गरजेचं आहे. घरात अनेक बैठे खेळ सुद्धा खेळू शकतात आणि आपलं
नृत्य हा एक खूपच छान प्रकार आहे की आपण म्हणालात की व्यायाम जर नसेल तर म्हणजे जाड होण्याची शक्यता आहे, तर या काळात तेही ते करू शकतात, नाही का? बरोबर. आता आपण म्हणतो की 21 दिवस कोणतीही सवय लावायची तर ती 21 दिवस ही गोष्ट करा. बरोबर. आता 21 दिवसाचा लॉकडाऊन आहे. बरोबर. आता काही दिवस तर गेली, आता अजून जायची आहेत, पुढचं अजून माहिती नाही काय आहे भविष्य आपल्याला. तर त्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या चांगल्या सवयी आहे, एकूणच मुलांचा आपण जो सर्वांगीण विकास म्हणतो, म्हणजे मन, बुद्धी, आध्यात्मिक, एक आत्मविश्वास, एक आदर्श व्यक्ती म्हणून तो जगासमोर पुढे यावा, यासाठी त्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न या काळामध्ये नक्कीच करू शकतो, नाही का? हो. आता आपण किशोर वयीन ज्या मुली आहेत की ज्यांना मासिक धर्म हा सुरू झालेला आहे, तर त्यांनी त्यांच्या जे 4 दिवसाचे काळजीचे दिवस असतात त्यात अतिरिक्त आणखीन काय काळजी या त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग होऊ नये म्हणून घेणं गरजेचं आहे? बरोबर. तर या वयातल्या मुलींनी स्वतःच्या क्लिनलीनेसकडे लक्ष देणं, म्हणजे तसं एरवी पण देणं महत्त्वाचं आहे, पण कोरोनाच्या आजारामध्ये स्पेशल एक्स्ट्रा लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर डिस्पोजल ऑफ पॅड हे जी गोष्ट आहे ती सुद्धा अतिशय काटेकोरपणे व्यवस्थित करणं महत्त्वाचं आहे, की जेणेकरून कुठेही पसरून इन्फेक्शन. आणि या काळात मला असं वाटतं आई वडिलांचा त्यांना सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा, जास्ती करून आईचा सपोर्ट, कारण आईला या वयात कोरोना आणि लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयी आपण बोलतो आहोत. सगळीकडे या कोविड-19ने अक्षरशः थैमान घातलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींची सवय आता आपल्याला या काळात लावून घेणं गरजेचं आहे. आणि आता जी स्वच्छतेची सवय लागणार आहे आपल्याला, ती आयुष्यभरासाठी पुढे जिथपर्यंत आयुष्य आहे आपल्या सोबतचे तोपर्यंत ही स्वच्छतेची सवय अंगी बाळगणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि हेच या काळात मुलांनाही सांगणं, रुजवणं हे महत्त्वाचं आहे. कारण हा पसरतो कशाने, हा एक मूळ प्रश्न अनेकदा विचारला जातो, अनेकदा सांगितलंही जातं त्याचं उत्तर. आणि हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं कारण हेच की ते मनावर त्यांच्या बिंबवणं, की त्यापासून तुम्ही दूर राहा. डॉक्टर, आपण पुन्हा एकदा सांगूया की नेमका हा कोविड-19 हा पसरतो कसा? नक्कीच. कोरोना व्हायरस हा व्हायरस अतिशय फास्ट पसरणारा आजार आहे आणि प्रामुख्याने तो खोकल्यातून, म्हणजे खोकलेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून ड्रॉपलेट इन्फेक्शन्सच्या थ्रू पसरतो. ज्या व्यक्तीला कोरोना व्हायरस इन्फेक्शन झालं आहे ते खोकल्यानंतर ते ड्रॉपलेट्स जे सर्फेसेस त्या व्यक्तीच्या समोर आहेत त्या सगळ्या सर्फेसेसमध्ये, म्हणजे तुम्ही टेबल असेल, दरवाजा असेल, दरवाजाचे नॉब्स असतील, त्याच्यासमोर असलेला मोबाईल असेल किंवा खुर्च्या, भिंती, पडदे, या सर्व गोष्टींवर ते ड्रॉपलेट जाऊन विसावतात. आणि मग त्या ठिकाणी जर आपला चुकून हात गेला किंवा आपण सर्वसाधारणपणे या सगळ्या गोष्टींना हात ठेवून त्यावरच्या गोष्टी उचलतो, तर अशा ठिकाणी जर जंतू असतील आणि त्या ठिकाणी जर आपला हात गेला तर त्या सर्फेसेसवरनं किंवा त्या पृष्ठभागावरनं ते जंतू आपल्या हाताला लागून प्रामुख्याने आपल्या चेहऱ्यातल्या 3 भागांवर, म्हणजे डोळे, नाक आणि तोंड, या 3 ठिकाणून जंतूची एंट्री आपल्या शरीरात होण्याची शक्यता असते. तर त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जे पसरणारं इन्फेक्शन आहे हे कोरोना बाधित व्यक्ती जर असेल किंवा जर एखादा पेशंट असेल ज्याला कोरोना असण्याची शक्यता आहे, तर त्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की आपण खोकताना मास्क आपण घालणं, की मास्क घातल्यामुळे हे व्हायरस पसरण्याची किंवा ड्रॉपलेट इन्फेक्शन पसरण्याची शक्यता बरीच कमी होते. आता मास्कचा विषय पण घेतलाच आहे, तर ते नेमके कोणी कोणी घालायचे? तर मास्क आतापर्यंत गव्हर्नमेंटच्या रेकमेंडेशन्स अशा होत्या की सगळ्या लोकांनी, जे जनता आहे, सर्वसाधारण जनता, त्यांनी मास्क घालण्याची गरज नाही. परंतु वाढता प्रादुर्भाव बघता असं आता सांगण्यात आलेलं आहे की सगळ्या लोकांनी मास्क घातलेला उत्तम. ते प्रोटेक्शन, त्यांना जरी खोकला असेल तरी त्यांना तो इतरांना पसरू नये म्हणून ते महत्त्वाचं आहे. प्रामुख्याने मास्क हा जे डॉक्टर्स आहेत किंवा नर्सेस आहेत किंवा जे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे पॅरामेडिकल स्टाफ आहेत, या सर्व लोकांनी N95 सारखा मास्क घालणं महत्त्वाचं आहे, जो 95% किंवा त्याच्याहून जास्ती व्हायरसेस फिल्टर करतो. आणि त्याचबरोबर जे लोक घरात पण कोविड पेशंट असला तर त्याची काळजी घेत असेल तर त्या सर्व लोकांनी मात्र 100% मास्क घालायलाच पाहिजे. आपण येऊया आपल्या मुलांकडे पुन्हा. हे जे मुलं आहेत त्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप छान होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आई तर आता घरात आहेच, आई हवं ते मुलांना करून देऊ शकते आता. आणि सरकारने पण जी काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्या उपलब्ध करून दिल्या, त्याची दुकानं उघडी आहे, सगळं मिळतं. तर
यामध्ये आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण प्रेक्षकांना सांगूया की आहारात नेमकं काय काय घ्यावं, मुलांना काय काय द्यावं आणि व्यायाम आपण कशा पद्धतीने घरातल्या घरात करू शकतो. बरोबर. तर आहार जो आहे हा सर्वांगीण आहार अतिशय महत्त्वाचा आहे. कोरोना व्हायरस इन्फेक्शन असताना कच्च्या भाज्या खाऊ नये हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक भाजी किंवा ज्या गोष्टी आपण खाणार त्या शिजवल्याशिवाय खायच्या नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आहारामध्ये प्रामुख्याने प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट्स त्याचा प्रमाण चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे आपली प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी खूप चांगली राहते. आणि फॅटी गोष्टी किंवा ज्यांनी वजन वाढण्याची शक्यता असते त्याचं प्रमाण सध्या कमी असलं तर सगळ्यात चांगलं आहे. त्याचप्रमाणे व्यायामाला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता आपण बाहेर फिरायला जाऊ शकत नाही, पण अशा वेळेला व्यायाम बंद करायची अजिबात काही गरज नाही आहे. आपण अगदी सर्वसाधारणपणे जे इझी आपण घरातल्या घरात पण व्यायाम करू शकतो, जसे की सूर्यनमस्कार, दोरीच्या उड्या किंवा आपले कोर एक्झरसाइजेस, आपण पोटाचे कोर एक्झरसाइज असतात की ज्यांनी सुद्धा खूप चांगला व्यायाम होतो, वजन पण कमी होतं, ते करणं फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर योगासनं आणि प्राणायाम याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सर्व गोष्टींमुळे इन जनरल आपली प्रतिकारशक्ती चांगली मेंटेन राहते किंबहुना वाढते आणि आपण कोरोना व्हायरस सारख्या व्हायरसशी दोन हात करण्यास आपण समर्थ राहतो. आणि व्यायामाची मुलांना या काळामध्ये खरं तर एक चांगली सवय आपण लावून घेऊ शकतो, हो की नाही. आता प्रतिबंधात्मक उपाय आणि लस याकडे आपण येणारच आहोत, पण आपल्या घरातली मुलं झाली, आपली मुलं झाली, पण जी बाहेर आहेत जी मुलं अक्षरशः झोपडपट्टीत राहत आहेत आणि ज्या मुलांना राहायला घरही नाही, काही मुलं आपल्या महाराष्ट्रात पण अशी आणि भारतात पण अशी की जी रस्त्यावर राहत आहेत, तर अशा मुलांसाठी आपण काय सांगणार डॉक्टर? अशा मुलांकडे कुणी बघायचं, कसं बघायचं, काही करावंसं वाटलं तर कसं करायचं? आणि यात मी आणखीन एक मुद्दा असा ऍड करेल की आपल्याकडे ज्या कामवाल्या स्त्रिया येतात, हो ना, त्यांचीही मुलं आहेत, तर आपण किमान त्यांना फोन करू शकतो किंवा ऑनलाईन त्यांचा पगार 3 महिन्याचा त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करू शकतो. ही छोट्या छोट्या गोष्टी आपण समाजासाठी घरात बसूनही करू शकतो. तर आपण काय मार्गदर्शन कराल? निश्चितच ही जशी कोरोना व्हायरस न पसरू देणं किंवा त्याच्यावर उपाय करणं ही जशी सरकारची जशी जबाबदारी आहे, तशी मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीची पण ती जबाबदारी आहे. तर इथे मला नक्कीच हे नमूद करेल की आजकाल प्रत्येकाकडेच मोबाईल असतो, त्याच्यामुळे नेट बँकिंग हे गुगल पे सारख्या सोयी सर्वांकडे असतात. तर आपण निश्चितच आपल्या घरी जे काम करणाऱ्या बायका आहेत त्यांना आपण नक्कीच 2 ते 3 महिन्याचा ॲडव्हान्स जर पगार त्यांना दिला तर ते या काळामध्ये तो त्यांना नक्कीच उपयोगी येईल. मुलांची काळजी घेण्याकरता किंवा त्यांना योग्य प्रकारचे जेवण किंवा डाएट प्रोव्हाइड करण्याकरता हे अतिशय त्यांना मौल्यवान मदत ठरेल असं मला वाटतं. आणि आपण फोनवरून पण त्यांना सांगू शकतो, एक चांगलं जे असतं त्याचा प्रसार हा नेहमी करायलाच हवा, हो की नाही. आता आपल्या जी झोपडपट्टीतली आणि रस्त्यावरची मुलं त्यांच्या बाबतीत काय सांगाल? त्या मुलांना माझं सजेशन असेल की त्यांची परिस्थिती खरं तर फारच ऑड असते, कारण की लहान घरांमध्ये ती मुलं फार कोंडलेल्या अवस्थेत राहत असतात, तर तिथे आजार होण्याची शक्यता बरीच जास्ती असते. तर अशा वेळेला तिथे त्या लोकांनी मात्र मास्क घालणं आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू न देणं किंवा एकमेकांपासून एकमेकांना न होण्याकरता काटेकोरपणे जमेल तितक्या वेळेला स्वच्छ हात धुणं आणि मास्कचा योग्य वापर आणि सोशल डिस्टन्सिंग हे सगळ्यात महत्त्वाचं, जमेल तितकं त्यांनी करण्याचा प्रयत्न करावा. आणि मला असं वाटतं की हे झोपडपट्टीतली मुलं आहेत, रस्त्यावरची मुलं आहेत, तर काही एनजीओना आपण मदत केली की ज्या खरोखर त्यांच्यापर्यंत ती मदत घेऊन जाणाऱ्या आहेत परवानगीनं शासनाच्या, पोलिसांच्या, तर अशांना आपण मदत सुद्धा आपण पोहोचवू शकतो. आता आपण यावर काही लसीकरण करता येण्यासारखं आहे का, उपचार आहेत का, प्रतिबंधात्मक उपाय आहेत का, याकडे आपण येऊच. या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, पण या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जर काही लसी मिस झाल्या तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, ज्या म्हणजे देणं गरजेचं असतं? तर या काळामध्ये आपल्या ज्या रुटीन लसी असतात
त्या देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु लॉकडाऊनच्या रिस्ट्रिक्शन्समुळे जर पेशंट बाळाला घेऊन बाहेर येऊ शकत नसेल, बाळाचे आईवडील, तर काही कालांतरानंतर ज्यावेळी लॉकडाऊन संपेल त्यानंतर जरी आपण या लसी दिल्या तरी सुद्धा काही असं फार मोठं नुकसान होईल असं अजिबात नाही आहे. त्या लसींचा इफेक्ट हा चांगलाच नंतर दिले, जरी थोडंसं लेट दिल्या तरी सुद्धा त्या लसींचा इफेक्ट हा चांगलाच राहतो. लॉकडाऊन तोडून लसीकरणासाठी बाहेर जाणं हे अजिबात योग्य नाही. त्यामुळे तसं करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती डॉक्टर आहे. सगळेजण वाट बघतात की कोरोनावर औषध कधी येईल, लस कधी निघेल, उपचार कधी होईल आणि आम्ही स्वतंत्र कसे होऊ. तर काय सांगाल की आहे काही आपल्याकडे आशेचा किरण? आम्ही सगळेच जण सध्या याचीच वाट बघतो आहोत. सध्या तरी कोरोनासाठी स्पेसिफिक अशी लस आलेली नाही आहे. डेव्हलपिंग फेजेसमध्ये जगभर बरेच सायंटिस्ट याच्यावर रिसर्च चाललाय आणि बऱ्याच देशामध्ये म्हणजे आपण ॲनिमल ट्रायल्स म्हणतो त्या फेजमध्ये या लसीकरणाचं पोचलेलं आहे. परंतु कमर्शियल प्रोडक्शन आणि घरोघरी ती लस मिळण्याकरता मला असं वाटतं कमीत कमी साधारण वर्षभराचा तरी अवधी आहे. पण या काळामध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण आपल्या मुलांशी योग्य ते संवाद साधून त्यांच्याशी त्यांच्याशी खेळ खेळून त्यांना काही करून काही घरामध्ये रिस्ट्रिक्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि उपचार म्हणाल तुम्ही तर व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे साधा जर आजार असेल तर आपण सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतो, तशी ट्रीटमेंट डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतीलच. परंतु सेल्फ मेडिकेट करू नका. सध्या एक नवीन फॅड आला आहे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन किंवा क्लोरोक्विनच्या गोळ्या घ्यायच्या कोरोना व्हायरस न होण्याकरता. पण हे करणं अत्यंत धोकादायक आहे. काही व्यक्तींना ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांना लिव्हरला काही कारणाने जर प्रॉब्लेम असेल तर अशा व्यक्तींनी चुकून जर या गोळ्या घेतल्या तर त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे सेल्फ मेडिकेट करू नका. तुमच्या डॉक्टरांना तुम्ही भेटा आणि योग्य तो सल्ल्यानंतरच औषधं घ्या असं मी सांगेन. नक्कीच डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि खूप विस्तृत अशी माहिती प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद मानते. खूप धन्यवाद डॉक्टर. आणि प्रेक्षक हो, खरोखर ही लॉकडाऊनची जी वेळ आहे ती आपल्या परीक्षेची वेळ आहे. आपण संकटावर पाय देऊन उभं राहायला पाहिजे, संकटावर मात करता आली पाहिजे. काही दिवस आहे घरात राहा. मात्र जर लॉकडाऊन संपला तरी हा जो आजार आहे हा समूळ नष्ट झालेला आहे का नाही का याची खात्री करून घ्या आणि नंतरच मग पुढच्या गोष्टी करण्यास तुम्ही प्रवृत्त व्हा. पण लॉकडाऊनचा काळ आहे आणि या काळामध्ये घरात आणि फक्त घरातच राहा. स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या, आनंदी राहा, भीती थोडी कमी करा, पण ती भीती थोडी असूही द्या, कारण की हा आजार संसर्गानं पसरतो. खूप छान राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूच. आज आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.